आपण पाहताय महाधुरा। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यास शिवीगाळ केली। 4 दिवस उलटले त्याच्या तरीही आमदार गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल होत नाही, म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं बिंदू चौकात जोरदार आंदोलन करण्यात आलं। आमदार गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा दहन करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी हा पुतळा जप्त केला। यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात प्रचंड झटापट झाली। कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या। या सगळ्या पार्श्वभूमीवर बिंदू चौकात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात झालेली झटापट आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी नेमका कोणत्या भावना व्यक्त केल्या ते पहा। आज सकाळपासून पोलिसांचा इथं बंदोबस्त आहे। शेकडोंच्या संख्येनं पोलीस इथं उपस्थित आहेत। आज फक्त आम्ही देवाभाऊंचा पुतळा जाळणार होतो, तर एवढी कडक सुरक्षा, अनेकांच्या गाड्या तपल्या जात आहेत, अनेकांना चेक केलं जातंय, कोण कोण इकडे येते, सगळी जुळणा यांनी लावलेली आहे। पण तरीसुद्धा त्यांची सुरक्षा भेदून आम्ही पुतळा आणला होता। पण पुतळा जाळायच्याच अगोदर अशा आगोरी पद्धतीनं पोलीस तो पुतळा हिसकावून घेत होते की ज्यांनी पुतळा आणला त्यांना ढकलाढकली करणं, त्यांना बुक्क्या मारणं, अशा पद्धतीनं अत्यंत क्रूर पद्धतीनं ते कार्यकर्त्यांना हाताळत आहेत। इथं ऐतिहासिक बुरुज आहे, त्या बुरुजावर ते पोलीस ज्यावेळेला ढकलत होते, जर कुणाचं तर डोकं तिथं आदळलं असतं आणि डोकं फोडून जर कुणाचा मृत्यू झाला असता तर याला जबाबदार कोण, ह्या गोष्टीचा आणि या पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध व्यक्त करतो। आज बिंदू चौकात आमचं पुतळा जाळण्याचं आंदोलन होतं। उद्या आमचा आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व लोक तिथे येणार आहेत।